अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान। आशिया खंडातील सर्वात मोठा लोखंड बाजार आणि या बाजारातील कामगारांचा नाका म्हणजे इथलं हनुमान मंदिर। इथला कामगार या मंदिरात नतमस्तक झाल्याशिवाय आपल्या कामाची सुरुवात करत नाही। हे मंदिर इथल्या लोकांचे श्रद्धास्थान आहे। कोण याला माकड नाका म्हणतं तर कोण याला भीमा नाका म्हणतं, पण हा नाका प्रसिद्ध आहे तो फक्त आणि फक्त हनुमान मंदिरामुळे। आणि याच मंदिरात आज साजरा होतोय हनुमान जयंतीचा महोत्सव। सालाबाद प्रमाणे यावर्षीही स्टील मार्केट भीमा कॉम्प्लेक्स जवळील मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते। मागील 25 वर्षांपासून हा उत्सव न चुकता दरवर्षी स्टील मार्केटमधील कामगार आणि ट्रान्सपोर्टर्स, भीमा कॉम्प्लेक्स मधील आणि सर्व स्टील मार्केट मधील व्यापारी मिळून करतात। सुरुवातीला छोट्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या या उत्सवाला हळूहळू मोठं रूप आलं। आज इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10,000 ते 12,000 लोक दर्शन घेत आहेत आणि इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नदानही केलं जातंय। सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत हनुमान जन्मोत्सव व भजन होते। 7 ते 8 श्रींचा महाभिषेक व महाआरती होती। 8 ते 10 वाजेपर्यंत होम हवन, 10 ते दुपारी 12:30 पर्यंत भजनाचा कार्यक्रम, 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम, तसंच सायंकाळी 7 वाजता महाआरती आणि रात्री 10 वाजेपर्यंत मानस भजनी मंडळ आपला भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहे। या हनुमान जयंती महोत्सवाला महानगर प्रमुख रामदास शेवाळे तसंच राजेंद्र बनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। अशा प्रकारे मोठ्या उत्साहात ही हनुमान जयंती साजरी करण्यात आली। 95 ते 96 सालापासून छोटंसं ओटो होते। ओट्यानंतर आम्ही एक स्टील मार्केट म्हणून शनी मंदिराचा देव असावा म्हणून आम्ही तिथं महाराष्ट्राचे फोटो बांधला आणि फोटो बांधल्यानंतर तिथे सेवा करत आम्हाला 7 वर्ष गेली। 7 वर्षानंतर सगळ्या लोकांनी सहकार्य केलं। त्या सहकार्यातून आम्ही छोटंसं मंदिर बांधून मूर्ती स्थापना केली। आता तो मंदिर असं झालं की सगळ्या लोक तिथं त्या रस्त्यानेच आतपर्यंत असल्यामुळे स्टील मार्केटला पाया पडल्याशिवाय तिथून माणूस कोण जाऊ शकत नाही आणि जात नाही। आणि त्याच्यामुळे सगळ्या देवसुद्धा म्हणजे तसं ते स्थान आहे ना, ती जागृत स्थान आहे मारुतीचं। आणि त्याच्यामुळे सगळ्याला त्याचा व्यापारी असू द्या, गाडीवाले असू दे, कामगार असू द्या, ट्रक ड्रायव्हर किंवा सुद्धा सगळं त्याला माता टेकल्याशिवाय कोण जात नाही पुढे। आणि त्याच्यापासून आम्ही आज जो 22 वर्ष झाली त्याची हनुमान जयंती तुम्ही साजरी करायला लागलो। आणि हनुमान जयंती 4-5 हजार लोक प्रसाद खातात आणि सगळ्याचं सहकार्य लाभलं। ट्रान्सपोर्टला सगळं सहकार्य लाभलं आणि पुन्हा वर्गणी शक्य नाही, जे लोक खुशीनं आणून देतात त्याच्यावरती आमचा पुरा कार्यक्रम आम्ही पार पाडतो। हा मंदिराचा कार्यक्रम आम्ही 1996 ते 97 पासून सादर करत आहोत। पहिले हे मंदिर छोट्या स्वरूपाचं होतं, परंतु कालांतराने आम्ही त्याला मोठ्या मंदिराचं स्वरूप प्राप्त केलं। ज्यावेळेस मोठं मंदिराचं स्वरूप प्राप्त केलं असताना आम्ही कोणावरती सक्तीने वर्गणी गोळा केलेली नाही। जे स्वखुशीने येईल त्या स्वखुशीतून आम्ही हे सर्व कार्यक्रम करत आहोत। आज 96 पासून तर आज 2019 पर्यंत आम्ही हा हनुमान जयंतीचा कार्यक्रम करत आहोत। परंतु त्याच्यामध्ये सर्व माथाडी वर्ग असू द्या, ड्रायव्हर किन्नर असू द्या, मालक लोक असू द्या, पूर्ण व्यक्ती तर दर्शन केल्याशिवाय आतमध्ये जात नाही। आणि त्याच्यानंतर आतमध्ये आमचं स्टील मार्केट असल्यामुळं स्टील मार्केट आणि हनुमान मंदिर किंवा शनी मंदिर यांचा चांगला संबंध असल्यामुळं इथं दर्शन केल्याशिवाय कोणी आतमध्ये जात नाही। आणि सर्वांना ह्या मंदिराचा चांगला अनुभव आहे, त्यामुळं सगळे दर्शन केल्याशिवाय कोणी आतमध्ये जात नाही। आणि दरवर्षी आम्ही कमीत कमी 3-3.5 हजार लोकांना अन्नदान ग्रहण करायला लावतो।